तर चला मित्रांनो, शुभ सकाळ, दिवस तिसरा. तर आता आम्ही निघालोय. सकाळचे वाजलेत 5. आज लवकरच निघालोय, कारण जो काळ आम्ही लेट निघून ऊन खाल्ला तो आम्हाला आज खायचा नाही, कारण आज कसारा घाट चढायचा आहे. म्हणून जास्तीत जास्त तुम्हाला काल बोललो होतोच मी की सूर्य येण्याच्या आधी जेवढं चालते तेवढं चालू, आणि मग कसारा घाटात थोडा एक तास 1-1.5 तास लागला तरी काय हरकत नाही. तर जरा आपली मित्रमंडळी सर्व निघालेले आहेत. काही पुढे गेलेत, काही मागे आहेत. ओम साईराम. तर चला भेटूया आता या पुढच्या प्रवासात. चिंपांजी. तर मित्रांनो, आपली टोली आता थोडी लांब झालेली आहे. माझ्यासोबत श्रेय आहे, आम्ही दोघंच चालतोय, बाकी सर्व मंडळी पुढे. आता आम्ही पोचलोय कसारा घाटाच्या, कसारा गावाच्या गेट जवळ. हा पाहू शकतो त्याचा गेट, आणि एकटा उज्ज्वल फक्त मागे पाहू शकता. तर चला आम्ही पण थोडा स्लो चालतो. हा घाट टाइप थोडासा रोड आहे. तर चला, म्हणजे मस्त आम्ही किलोमीटर चाललो. आता समजा उजेड तर झालेलं आहे. सूर्यदेव पण आता थोड्याच वेळात आपल्या भेटीला येईल. हे चेंडू उठ, थोडं बसून नको ना रे, नॉर्मली चाल फक्त. तर चला, आमच्या गाड्या कालपासून पंक्चर आहेत, पण ठीक आहे, चालत राहिल्या वगैरे वाटत नाही. थोडा हळूहळू, पण एकदा बसलो ना की असं वाटतं की उठवाच नाही ना चालावंच नाही. पण काय, चालावं तर लागेलच. चला थोडं चालतो हळूहळू. बाकी आपली मंडळी पुढे जर भेटणार आहे ते स्टॉप घेतील कसारा घाटाच्या खाली. आता इथून कसारा घाट कमीत कमी 3 ते 3.5 किलोमीटर आहे, म्हणजे आपला नाश्ता असणार. मग तिथून पुन्हा आपण घाट चढायला स्टार्ट करू. तर चला भेटूयात आपण पुढे गेल्यावर. उज्ज्वल येतोय मागे, हे बघा आला. एकटाच चालतोय. मध्ये आम्ही दोघं आहोत आणि आपली मंडळी आहे ती सर्व पुढे आहे. तर चला भेटूया तर तिकडे गेल्यावर. बाय बाय. ओम साईराम. गाडी या पंक्चर. गाड्या पंक्चर, पण एकदा घेर टाकलं ना भाई, तर मी घाटाच्या खाली जाऊ शकता. जाऊ शकतो ना, जावं लागलच. वाजलेत सकाळचे 6:30. गेल्या वर्षी याच स्पॉटला मला तर वाटते 7:45 किंवा 8 वाजले असतील. आपण फोटो काढले माहिती इथं मागे. हा, तर या वर्षी आम्ही लवकर निघलोय आणि लवकरच जास्तीत जास्त किलोमीटर चाललोय आम्ही. आणि इथून फक्त आता आम्हाला डेस्टिनेशन आम्ही चेक केला, घाट फक्त 2 किलोमीटर आहे. तर चला, जसं बोलत नाही राहत, पण हे बा घेर टाकला घेर. चला सकाळी थोडासा वर्कआउट पण होईल. भेटूया पुढे गेल्यावर. शेवटच्या 2 पंक्चर गाड्या फायनली नाश्त्यासाठी आता ब्रेक घेतीलच. बाकी गाड्या बी ब्रेक घेतलाय.
तर कतिक तो काय उज्ज्वल व दात घसते माझी बोलते 3 किलोमीटर मागे आहे. पूजा चला घेतो ब्रेक. अरे कला आम्ही गर्दी बसता. सुकून रे सुकून. बरं चालत ना तुम्ही? नाही चालत नाही, रिक्षा झालो हात करून. रिक्षा हात करून उज्ज्वल रिक्षा हात करून तारते की बोल आम्ही बघा अरे उतारला. शपथ रिक्षा लागले तो गाडीला आमचे पूर्ण डायरेक्ट उतारले. हे काय करू बंद करू. इथं जाता नाश्ता आले मस्त ब्रेक घेतला होता आम्ही जागेवर नाश्ता. आम्ही दूध वगैरे पिला, चिप्स कोल्ड्रिंक नाही मिळली ना. भाऊजीनी मरले झोप. आता आले नाश्ता. एक नाश्त्याला मिसल पाव. हे म्हण्या खाणार रे म्हण्या. हे तू करा घातली रे, काल जेवला पण नाही. पाण्यावर वाला सांगले ग. तर चला मित्रांनो, आपला नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता घाट चढायला आता सुरुवात करतो. हा पाहू शकता घाट इथून स्टार्ट होतो. तर चला आपली सर्व मंडळी निघते. मी आता हळूहळू थोडं पुढे निघतो कारण आपली गाडी पंक्चर आहे. ते काय थांबत नाही लवकर, ते जातात आपल्या पुढे म्हणून. ए चले चेंडू. तर चला आता भेटूया आपण घाटात. बाय बाय. ओम साईराम. टी टाइम या बिस्किटा नाही फक्त चाय आणले. अरे चालेल. थोडा 5 मिनिटं आधी आलो सुद्धा खाली भेटलो असं तुला. अजून मामा आहे का व्यवस्थित. चल चहा दे चाल. ओ साईराम. चला चहा पण आलाय, चहा पिऊ. पाणी चाय. तर चला भेटूया. पंक्चर गाडी टोचन. बाकी मंडळी कुठे आपली. तिघ जण मागे ना ते. हा ते उज्ज्वल, प्रिन्स आणि मनीष हे फोटो काढण्यात व्यस्त आहेत. मागे आहेत ते हरेश, साई आणि मनोज दादा. हे तिघे गाड्यात पुढे आणि बाकी उरलेत आम्ही 2 जण आहेत. पंक्चर गाड्याला टोचन लावलंय आम्ही. हे बघा मागे बघ. टोचन आणि हा टोचन. कसारा घाट. आम्ही वाटते अजून खाली असतो कसारा घाटाचे. बघ यो याच्या मुले आम्ही घाट चढल्या बघ. हे अजून किती किलोमीटर घाट. 2.5 मंदिर 2 कुठला 2 मंदिर. यो आणि 2 किलोमीटर बाकी अजून नाही. यो टनच्या पुढचा 1 टन मंदिर आहे. 2 टन. तुम्ही असंच सांगता रे. 2 टन 2 मिनिटं चाला 2 मिनिटं चाला ना 4 किलोमीटर चालतो. चला थोडा आपण पाणी वगैरे पिऊ, आराम करू, थोडाच आराम करू, जास्त नाही. पुढे जाऊन आपल्याला ब्रेक घ्यायचे आहे. चला भेटूया तिकडे. ओम साईराम.
तर चला आता आपण निघलोय. थोडासा विश्राम केला. आता निघलोय परत. स्टॉप न घेता इथं टर्न पण आहे. गाडी अंगावर येण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. म्हणून वरती आपल्याला एक छोटंसं मंदिर आहे. नेहमीप्रमाणे तिथं आपण स्टॉप घेतो. तर आम्ही पण विचार केला आता पण तिथेच जाऊ आणि लॉंग टाइम थोडासा ब्रेक घेऊ. तर भेटूया आता तिकडे गेल्यावर. शोधू शकतो आम्हाला खूप मदत केली. तर मित्रांनो अशा प्रकारे फायनली 90% घाट समाप्त झालेला आहे. आणि घाट चढण्यामागचा कारण आणि एक घाट चढवण्यामागचा आमचा एक आधारस्तंभ प्रणय पाटील. प्रणय पाटील यो होता म्हणून आम्ही घाट चढल्या. नाही तर आमची सहनशक्ती अजिबात नव्हती. हा बघा मंदिर हनुमानाचा, गणपती बाप्पाची मूर्ती आहे. हे आमच्या आधीचे सुपरस्टार हे बघा. हा हे बघा विनर चिकन डिनर. अरे थकलो म्हणजे तरी ते मनीष सगळ्यां माहिती त्याच एकदम खाली आहे. एकदम म्हणजे एकदम खाली. पाण्याची मुलं आम्ही येलो इथपर्यंत. एक स्टॉप देतो का पाणी पिवायला. तर जरा आता आपण पण आराम करूया आणि भेटूया आता डायरेक्ट घाटांदीवर गेला. थोडा घाट फक्त बाकी आहे. हे बघा इथून असा टर्न आहे आणि तिथे एक अशी चढण आहे आणि एक टर्न तिथून डायरेक्ट घाटांदीवर काकडी खायला. तर चला भेटूया तिकडे गेल्यावर भेटू. आता आपल्या काकड्या खायला भरपूर लांब नाही. बाय बाय. ओम साईराम. कोला म्हण्या. फायनली आपण घाटनदेवी मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि हा साईबाबांचा रथ पाहू शकता. याच्यामध्ये साईबाबांची मूर्ती आहे. रोहित पाटील 9771. घाटनदेवी माते की जय. चला आपण घेऊ दर्शन आणि भेटूया. विश्राम. आता आपण पोचलोय. श्रेय, प्रणय, मी, आता बाकी आपली सर्व मंडळी आमच्या पाठीमागे आहेत. कारण त्या तुम्ही बघितलं असेल मंदिरामध्ये झोपले होते आणि तिथे आम्हाला आराम करायला भेटला नाही जास्त काही. म्हणून आम्ही आता डायरेक्ट तिथून इथे आलोय आणि इथं आमचा देवी येईपर्यंत विश्राम म्हणजे विश्रामच. आता इथून आम्ही हलणार नाही कारण इथून आपला दुपारचा मुक्काम 2 किलोमीटर आहे. म्हणून इथे जास्तीत जास्त आम्ही थांबू आणि मग इथून निघू. पालखी पण आपल्या मागेच आहे. तर चला भेटूया या पुढच्या प्रवासात. या 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 अरे थांबा ना. जागा काय होती उन्हात आनंद नाही. ते काय मनीष उज्ज्वल ना प्रिन्स बाबा. मग ते अजून बैठकच मांडून राहिल्या गाठान. आले शेवटचे आले मेंबर. पैसे देऊ नको आता पक्क्या 500 राव. भाऊजी हे पंक्चर आल्या सर्व आले. या ये
हे म्हण्या का बिजा म्हणजे का मला माणसांना आपण करून वाद करतो सर्व मंडळी आपली गेलेली आहे उरलेली सुरलेली इथं आहे पालखी आली नाही तोपर्यंत तिकडे जाऊन काही मतलब नाही पालखी आता घाट चढते म्हणजे आता येईलच थोड्या वेळात जोपर्यंत पालखीची आरती होत नाही तोपर्यंत आपल्याला जेवायला मिळणार नाही म्हणून थोडा इथं विश्राम करू अजून थोडा आणि मग इथून पालखीच्या जोडीनेच आपण जाऊ तर चला भेटूया आता पालखी आल्यावर बस पठ्ठ्यानो सलाम तुमच्या कार्याला वाजलं कधी अजून पालख्या तुम्ही मिरवता इथं आवराला पोचायला पाहिजे हा मजा आली का पालखीला सॉरी पालखी घेऊन ओम साईराम मस्त एकदम 1.5 तास आम्हाला झाला इथे आराम करून त्यानंतर आता आम्ही चाललोय दुपारच्या मुक्कामावर इथून फक्त 2 किलोमीटर आहे तर चला आजचा पालखीचा मान रोहन पाटील वन मॅन आर्मी घाट चढवल्या घाट लाल्या पुतण्या ग्रुप ग्रुपची नावं तरी कोलंबस ग्रुप पुतण्या ग्रुप तर चला निघलो आता आम्ही पण पोचू ओम साईराम मित्रांनो आपण आता पोहोचलोय तर दुपारच्या मुक्कामावर इकडे दुपारचा मुक्काम क्या रे इकडे ना गार्डन व्ह्यू या हॉटेलचं नावच आहे गार्डन व्ह्यू तर इकडे आपले राहण्याची सुविधा आहे तर चला भेटूया पहिल्यांदा फ्रेश होऊ जेवण करू आणि मग पुन्हा रात्रीच्या मुक्कामाला रवाना होऊ तर माझ्या जोडीला आहे उमेश्वर जिग्नेश पाटील सत्यजित ही थकलेली कोंबडी दाखवू थकलेली कोंबडी बा साप खपले साप खपले बिना चप्पल शहर भाई कोंबडा कपला तुमचा कोंबडा कपला हे बघ एक दिवस चालला त्या दुसऱ्या दिवशी तापला तर चला भेटूया आता पुढच्या या प्रवासात ओम साईराम प्लेयर्स पॅव्हिलियन बॅक टू गॅलरी VIP कक्षात सर पटकन ब्लॉग मोठा होल तर आमचा संसार आम्ही इथे मांडलेला आहे पब्लिक पूर्ण खाली आहे आमचा संसार इथे मंडळी बघा आमच्यामध्ये ही पण सेवा होते उज्या येऊ बघ कसा झोपले यो काय पण झोपतोय कसा पण तर चला मित्रांनो आता फ्रेश झालोय आरती चालू आहे खाली आरती झाली तर आपल्याला एक आवाज येईल जेवण चालू झाले तर जेवणाला जाऊ तर पुन्हा एकदा भेटू बाय बाय ओम साईराम पायी चालत आले याला काही अर्थ नाही आता चलो बेड़ा बात
हे सनस्क्रीन लाव म्हणे सर. तोंड ठेवलं त्याच्या अगोदर तर चला मित्रांनो, आता वाजलेत 3:30 वाजले ना. हे म्हणे मोबाईल मध्ये बघ तर मोबाईल मध्ये आता वाजले 3:30. इथून आता आम्ही निघतोय दुपारच्या मुक्कामावरून. आता थेट रात्रीच्या मुक्कामाला घोटी क्रॉस करून जायचंय. तर चला रे, अजून याला पालखी कशी आहे. तर चला, आपली बाकी मंडळी गेलेली आहे, बाकी उरलेली सुरलेली बोलाचा आम्ही आहोत. सांग ना, गेले की गेले अरे जेलच तर थांबले ना काय ते, नाही थांबलं. चल रे मित्रा. तर चला, आता आम्ही निघलोय मस्त सनस्क्रीन वगैरे लावून, कारण थोडा आज लवकर निघलोय. भेटूया. ओम साईराम. तर मित्रांनो, आज आपल्यासाठी या उन्हाताणात आपले साई भक्त सेवेकरिता लिंबू सरबत आपल्यासाठी बनवून घेऊन आलेले आहेत. एकदम चुम्मा चिल्ड एकदम चिल्ड लिंबू सरबत. अनलिमिटेड का? अनलिमिटेड. जितना भी पिओ तुमच्याचसाठी आहे फक्त. या 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 सेवा सगळ्यांसाठी. सर्व इथे संपला तरी चालेल. 100%. तर चला, पुन्हा पहिल्यांदा आपण लिंबू सरबत पिऊ. तराटरी. चला मित्रांनो, भेटूया या पुढच्या प्रवासात. ओम साईराम. तर चला मित्रांनो, आपल्याला पालखी भेटलेली आहे आणि आपण पालखीला सुद्धा खांदा दिलेला आहे. 2 दिवस झाले का तर पालखी नव्हती भेटत, पण आज आपल्यासोबत पालखी आहे. तर लावलाय खांदा. बघूया कितीपर्यंत आपण पालखी सोबत राहतो. ओम साई. ओम साई. ओम साई. तर मित्रांनो, आता आपण घेतोय ब्रेक. फूड हिल्स, स्टारबक्स, मॅकडॉनल्ड्स, खूप काही KFC हे नॉनव्हेजचे प्रकार आहेत. तर आपण डायरेक्ट पालखीच घेऊन आलेलो आहोत. ही पालखी पाहू शकता. पालखी स्टारबक्स मध्ये जाईल. पालखी डायरेक्ट स्टारबक्स मध्ये जाईल. तर चला मित्रांनो, आता इथे तोंड वगैरे धुतो, फ्रेश पण होतो आणि बघूया. इथे ठेव ना बाहेर, त्या बाहेर टेबलावर ठेव. ते चाललं ना आतमध्ये. आतून चालतं. चला, आपण जाऊ. पहिल्यांदा आपली मंडळी पूर्ण स्टारबक्स मध्ये आहेत, तर आपण स्टारबक्स मध्ये जाऊ. बा ऑफर मंडल सेट. मंडल सेट आपला मंडल सेट. तर चला, भेटूया ब्रेक के बाद. स्टारबक्स वाले आई महिन्या जेवून बसले. ही तुमच्या घरी अजून पेंडिंग लान का? पेंडिंग यो पेंडिंग. रॅशन व्हायला तुझं रॅशनवर काय रे? हा शाबास. मिळते ब्रेक के बाद. चला, आपली पालखी वगैरे निघालेली आहे, तर आपण पण निघतो. यांच्या मागे लागून काही जमणार नाही, इथंच टाइमपास होईल जास्त. तर चला चाललोय. भेटूया आता डायरेक्ट घोटी गावातून एक्झिट झाल्यावर. एक हॉटेल आहे, तिथे आपला एक ब्रेक असणार आहे, मग तिथून डायरेक्ट रात्रीच्या मुक्कामावर. तर चला, बाय बाय. ओम साईराम. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलोय. अरे मग एकटा कसं जाऊ बाजारात.
तर चला मित्रांनो, आता आम्ही हायवेवरून आता हा शॉर्टकट घोटी गावातून चाललोय. भाऊजी ग, तर चला भेटूया आता डायरेक्ट गावातून बाहेर निघल्यावर कंचा दरबार, साई दरबार या हॉटेलवर. बाय बाय, ओम साईराम. हे बघ, या असा टाइमपास असते, इथं घुस तिथं घुस. आता बघ काय घुसल्या ना, मग बोलते टाइम होते पोचायला, पाय दुखछान कर. प्रिन्स तुला काही बोलायचं का याच्यावर? यायचंय कुठं कुठं घुसतान, निव्वळ टाइमपास कर भाजी. जाम सोलर हे पोरांचं, जाम सोलर. तर श्रेय सोडले मला. सोल्ले भाऊजी, भाऊजी सोल्ले. गोटी मार्ग हे कुठं उज्ज्वल कया कया? हा हे बघ, हा बघा आपल्या जोडीलाच आहे. तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेलच, आपल्या जोडीला दुपारपासून होता, उज्ज्वल मध्ये आलेला आहे. तर चला आपण या मार्केटमधून बाहेर निघूया प्रथम आणि थोडा स्टॉप घेऊया साई दरबार हॉटेलवर. भाऊजी जसा इथला गाववालाच हे मामाची पोरान का भाऊजी तुझे? काय नाही, हा बोल की. हात लावू शकता. तर आम्ही घेतोय पत्रावली, कारण जेवल्यानंतर ताट कोण धुवेल याच्यावरून भांडणं होतात आमची, म्हणून त्याकरता आम्ही आता घेतोय पत्रावली. तर भेटूया आता या बाजारातून बाहेरच निघल्यावर. खूप टाइमपास झाला इथेच आम्हाला, कमीत कमी अर्धा पाऊण तास तर या बाजारातच गेला. इंगा पुंगा चिंगा. देवाची बीजी विधी ट्रेन. झुंड में तो कुत्ते आते, शेर अकेला आते. कसं जमल आता काय? या या नडा नडा नडा. अरे पला लांब लांब पला दे. मागच्या का पुरुषे ना पुरुषा, ये पुरुषे ना. अरे ये भाषा एकटाच चालते बघ. ये ना ये, अरे जवळ जवळ. चाल कधी नाही बदल. हा शेर की चाल. दो शेर चक्री. हा बादशाह. ये ना समोर आहे. खपली तुमची अर्ध खपली. अर्ध खपली तुमची गबरेला. शेर शेर हा कसा गोटी पर्यंत. चाल. तर हे चाल कसं काम. चल पुढे चल तू. या या जोडीला कोणची आपली आहे तो नाही रे. 101 काही बघ ढाल पत्रावली बघा कशा एकदम. घेऊन दे ना त्यांना. आता पुढे पण ना, पुढे पण आण. मोठा टशन ना भाई. तशाने देवा राहिले. हॉटेल साई दरबार. आपण चाललोय आता या मागच्या गेटने, मेन एंट्री तिकडून आहे. साई दरबार चुमरी आहे काही, वरती गर्दी आहे, काही मॅटर नाही ना मला. तर चला मित्रांनो, आपली मंडळी आता वरती टेबलवर बसलोय, कधीपासून फोन करत होते. तर चला आपण पण चाललोय, भेटूया आता डायरेक्ट तिकडे. साईराम 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 साईराम. लड्डू मुट्ट्याला अवतार देवी संचार देवर. खा ना तू, चटणी तर बरी खाली तुम्ही अख्खी. लड्डू मुट्ट्या खा.
यार या पालखीवर स्टारबक्स मध्ये पालखी नेली तर इथं आम्ही सगळं प्युअर व्हेजिटेरियन आहे ना हे हॉटेल. आता खातो थोडाफार आणि न्यूडल्स काय न्यूडल्स खाशील ना गांडूल ए गांडूल आणले यांचा काहीतरी निराळात चाललंय का. तर चला मित्रांनो आता आणि इथून फक्त 5 किती आहे 5 पॉईंट किती 5.8 किलोमीटर आहे म्हणजे 6 पकडा. तुम्हाला भेटूया डायरेक्ट निघाल्यावर पालखी आपल्या सोबतच आहे. बाय बाय ओम साईराम. माहित नाही तर चला मित्रांनो आता वाजले 8:15 म्हणजे 9:30 वाजेपर्यंत आम्ही 5.8 किलोमीटर आहे म्हणजे 7 किलोमीटर पोचू आरामात. तर आता मी खाऊन पिऊन सर्व मंडळी एकत्र जमा होऊन चाललंय स्लो. रात्रीचा टाइम आहे तर आता थेट रात्रीच्या मुक्कामावर पोचल्यावर भेटू. कोंबडी तर चला भेटूया. ओम साईराम. ओम साईराम. तर आणि जरला महत्व नाही कोंबडी बोले कोंबडी आहे बे कोंबडी बोले बघ कोंबडी नाही हो बघ गावठी कोंबडा बघ तो. सॉरी प्युअर व्हेजिटेरियन 6 दिवस या बघ फटपरले डायरेक्ट पुलाला. बाबा कोणी निचकाची बारी आहे तारा बघ सलाबी नाही निघले. तर ही नदी आहे इथून अंधार पडलाय म्हणून तुम्हाला काय दाखवू शकत नाही. काय बोलतो कोंबडी. जय श्रीराम. ओम साई जय साई ओम साई जय साई. हळूहळू चला पायी ये हळूहळू चला पंक्चर गाड्या. ए तुला का आता ऊन पडले ग डोक्यात रुमाल घातले डिकॅथलॉन काय ठेवशील म्हणजे आमच्याकडे ना असं अटकून तुम्ही बॅग नाही घेतली. ए कवरा बोलते फोन कोंबडी बिझी आहे. अरे बिझी आहे तू ब्रिजव असा आता काय माणूस आहे कोंबडी. अरे मग तिला सांगून का ब्रिजव कोण चला मित्रांनो आता भेटू तिकडे गेल्यावर लास्ट. तर नमस्कार मंडळी आपले गावातले साई भक्त विपुल भोईरचा आपल्या पालखीसाठी टेम्पो 6 दिवस दान केलेला आहे. चांदमिया धीरज सागर पाटील कुमार पाटील तुम्ही चालले का रे पंढरी घरी कला बोलतं काय चांदमिया हा चला आभार आहे. ओम साईराम. चला मित्रांनो अशा प्रकारे आपले गावातले भाऊच म्हणता येईल मित्र नाही कारण ते आता आले होते आपल्याला काहीतरी जेवणावर स्वीट घेऊन. आता वाटतं चालले परतीच्या प्रवासाला ते घरी. तर सावकाश जा मित्रांनो. तर मित्रांनो फायनली आपण रात्रीच्या मुक्कामावर पोहोचलेलो आहोत. आपल्या जोडीला होते मनीष मन्या प्रिन्स आणि मी स्वतः. तर चला आरती वगैरे चालू आहे. फ्रेश होऊ जेवण करू आणि मग भेटूया थोड्या वेळानंतर. ओम साईराम ओम साईराम ओम साईराम. वाजले किती भाऊजी 9:30 वाजलेत आणि आम्ही आता पोहोचलोय रात्रीच्या मुक्कामावर. तर चला लोरणा बनले कल्याण पत्रावल्या कारण की टाटा धावाला भांडण होता. तू ताट धाव
त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट 2 बॉक्स आणले पत्रावलीचे. तर चला, ओम साईराम, भेटूया.